तर ज्ञानेशची लगबग अगदी पूर्णपणे यशस्वी झाली होती. त्याचं वर चढणंही सक्सेसफुल झालं होतं. त्याला मीठ खायला आवडतं, तेही त्याने खाल्लं होतं आणि मक्याच्या लाया कशा फुटतात ते सुद्धा बघितलं होतं. तर तुम्हाला अजून एक टिप सांगायची आहे बघा. मक्याच्या लाया फोडताना कधी पण स्टीलची कढई ठेवू नका. म्हणजे माझ्यासोबत खूपदा असं झालेलं आहे की मी ज्या दिवशी स्टीलची कढई ठेवते त्या दिवशी असे पॉपकॉर्न खाली जळतात आणि ते माझ्याच वाटेवरती येतात. आणि ही प्लेट बघा, यासाठीच मी असं झाकण ठेवलेलं होतं, म्हणजे जे सगळं तूप होतं ते बाहेर उडत होतं. त्यानंतर ज्ञानेश विचार होता, मम्मी ह्या प्लेटमध्ये काय आहे? तर मी त्याला सांगितलं होतं की ती सकाळची खिचडी आहे. त्यानंतर तो म्हणे, नको मम्मा, मला नाही खायचं. तर बघा, असा नाश्ता मी तयार केलेला आहे ज्ञानेशसाठी दुपारी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.